बुद्धं शरणं गच्छामि। आज या ठिकाणी आपल्या विहारात आपल्या वर्षावर्षाचा दुसरा डोहा आहे. त्या निमित्ताने आपण हेमस्तुतीपर्यंत पूजा केली आहे. त्यानंतर मी स्वतः इथे आपले जे सुत्तपठण जातात त्या सुत्तपठणाचं दैनंदिन सुत्तपठण असं पुस्तक मी छापून आणलेलं आहे. त्याचं प्रकाशन इथे होणार आहे. त्यानंतर आपल्या प्रवचनकारिता आयुष्यमानिनी मानसी पवारताई इथे आपल्याला पूजेचं ते त्रिशरपदेशी व त्याचा अर्थ सांगणार आहेत. तत्पूर्वी हे जे पुस्तक आपण आणलेलं आहे ते आपलं सुत्तपठाचं पुस्तक ते लहान आहे, ते मोठ्या स्वरूपात आपण करू तिथे मी आणलेलं आहे. तरी त्या पुस्तकाचं प्रकाशन इथे होणार आहे. या ठिकाणी आपल्या तक्षशिला भवन सेवा संघाचे सचिव त्याचप्रमाणे गट क्रमांक 23 चे गटप्रतिनिधी आयुष्मान अरुण गमले साहेब यांच्या हस्ते हे पुस्तक प्रकाशन करण्यात येणार आहे. तरी कृपया मी त्यांना विनंती करेन आणि आपल्या महिला आहेत त्यांनी सुद्धा येऊन इथे पुस्तकाचं प्रकाशन करतात. तत्पूर्वी मी गमले साहेबांना म्हणेन की आपण पुस्तकाचं प्रकाशन करावं अशी मी तुम्हाला विनंती करतो. या ठिकाणी आपल्या दैनंदिन सुत्तपठण या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. तरी आपल्या महिला व गमले साहेब प्रकाशक आहेत. सर्वांनी पुस्तक उघडल्याच्या नंतर 3 साधुता घ्यायचा आहे अशी मी आपल्याला विनंती करतो. गमले साहेब आपल्याला ते पुस्तक दाखवणार आहे समोर. या ठिकाणी पुस्तक प्रकाशित झालं त्याबद्दल मी सर्वांचे मुख्य म्हणजे आमचे बंधू आयुष्मान अरुण गमले साहेबांचे साधे आभार मानतो. आणि ते जे पुस्तक प्रकाशित झालेलं आहे त्याच्यामध्ये आपली जी गाथा आहे ती आपली छोटं पुस्तक असल्या कारणाने काहींना तो त्रास व्हायचा वाचताना. आता हा पूर्णपणे मी मोठी गाथा तयार केलेली आहे आणि काही संवाद त्याच्यामध्ये टाकलेले आहेत. पाठीमधील संवाद बाबासाहेबांबद्दल आणि तिथे उत्तर हा माहिती सांगायला तर थोडीशी प्रस्तावना याच्यामध्ये आहे. तर ही पुस्तक आता आपल्या इथे जेव्हा सुत्तपठ शिबिर असतं तेव्हा हे सुत्तपठ वाचलं जाईल. आपलं जे सुत्तपठ हा पुस्तक आहे त्याच्यासारखंच आहे, फक्त याच्यामध्ये व्यक्त भावना नाहीये आणि पुढचं जे आहे ते नाही. पण जे आपल्याला सुत्तपठ आपल्याला जे गरजेचं आहे जे कार्यक्रमांमध्ये असतात तेच याच्या पुस्तकामध्ये छापलेलं आहे. आणि हे पुस्तक छापण्यामध्ये थोडा मतदान त्याच्यामध्ये झालेलं आहे. तर ह्या पुस्तकाची मूल्य आहे 50 रुपये. तर हे डीटीपी करून वगैरे सगळं सुंदर असं पुस्तक आपण तयार करून आणलेलं आहे. तरी या पुस्तकाचं मूल्य मी 50 रुपये तुमच्याकडे आकारणार आहे. ज्या इच्छुकांना पुस्तक हवं असेल त्यांनी माझे संपर्क साधून पुस्तक घ्यायचं आहे अशी विनंती करतो. आणि पुढील कार्यक्रम आपल्याला मानसी पवारताई येथे अशी विनंती करतो. संपूर्ण विश्वाला शांती
क्रांतीचा महामार्ग दाखवणारे भगवान गौतम भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना दिला. शाखा क्रमांक 157, 158 आणि 155 चे सर्व कार्यकारिणी सभासद उपासिका लहान मुलांनी सर्वांना सांगितले. आपण तो वर्षावार सुरू करतो. तो वर्षावार मला वाटतं मागच्या पूर्वाली म्हणजे जी आषाढ पौर्णिमा होती तेव्हापासून सुरू झालेली आहे. म्हणजे आषाढ पौर्णिमा ते अश्विनी पौर्णिमा असा जो वर्षावासाचा कालावधी आहे. तर त्या कालावधीमध्ये आपण दर गुरुवारी म्हणजे जे एक महिना ग्रंथ पठण करतो त्याच्यावर दर गुरुवारी एक छोटासा ग्रंथ वाचन करतो. तर ह्या वर्षी आपण जे आपल्याला ज्या गाथा आहेत त्याचा आपण अर्थ सांगणार आहोत. तर सर्वात प्रथम आपण सर्वांना वर्षावासाच्या खूप खूप शुभेच्छा. तसेच आदरणीय महेश्वर साळवे यांनी त्यांच्या पुस्तकाचे आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे की त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे ते आपल्याला दाखवलेलं आहे. तर त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांच्या वतीने. तर आज आपण जे गाथा घेणार आहोत ते आपण अगदी सुरुवातीपासून करणार आहोत. कारण आपले अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितले की गाथांचा अर्थ बऱ्याचदा आपल्याला माहिती नसतो. आपल्याला म्हणजे आपण बोलत असतो पण पाली भाषेमध्ये नेमकं त्याला काय म्हणतात त्या शब्दांचा अर्थ काय आहे ते आपण ह्या वर्षी सांगूया. तर माझ्यानंतर जी इतर मुली वगैरे आहेत ज्या स्टुडंट आहेत किंवा आपले जे उपासक आहेत ते सुद्धा येऊन पुढच्या गाथांचा अर्थ सांगणार आहेत. तर आपण सुरुवातीला आपण जसं वंदन करतो म्हणजे तेव्हा म्हणतो की नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. तर ह्याचा असा अर्थ आहे की नमो म्हणजे नमन करणे, तस्स म्हणजे त्यांना कोणाला तर भगवान बुद्धांना, अरहतो म्हणजे काय तर अरहंत म्हणजे काय तर अरहंत म्हणजे ज्याच्याकडे राग द्वेष लोभ मोह माया या सगळ्या विकारातून तो बाहेर आलेला आहे. अशी व्यक्ती आहे अरहंत सम्यक संबुद्ध म्हणजे जे संपूर्ण जागरूक आहे. तर असा त्याचा अर्थ होतो की म्हणजे मी अशा भगवान बुद्धांना वंदन करीत आहे जे सम्यक संबुद्ध म्हणजे संपूर्ण जगामध्ये ते जागृत आहेत आणि हे सगळे विकार आहेत ज्याच्यातून ते बाहेर आलेले आहेत. म्हणजेच काय तर ते अरहंत या पदापर्यंत म्हणजे ते अरहंत सम्यक संबुद्ध आहेत. म्हणजेच राग द्वेष मोह या सगळ्यातून ते बाहेर आलेले आहेत, सगळ्यापासून खूप लांब आहेत. आणि आयुष्य म्हणजे काय असतं, दुःखातून आपण कसं बाहेर पडू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे. तर आता पुढे आहे त्रिसरण पंचशील. तर त्रिसरण हा शब्द नाहीये तर पाली भाषेमध्ये त्रिसरण तर त्रि म्हणजे तीन आणि सरण म्हणजे काय तर सरण याचा अर्थ मी तुम्हाला सगळ्यात पहिले असं सांगेन की जेव्हा एखाद्या शब्दावर डॉट असतो म्हणजे आपण म्हणतो सरणम तर सरणम बरेच लोक म्हणतात सरणम हा शब्द नाहीये तर सरणम न बोलायचं आहे. तर त्रिसरण आहे जो त्याचा अर्थ आहे त्रि म्हणजे तीन आणि सरण म्हणजे गाथा किंवा ज्याचं जी तत्व आहेत ती खूप चांगली आहेत आणि त्याचा तो अर्थ आहे म्हणजे मूळ अर्थ सांगितलेला आहे किंवा मूळ तत्व आहे त्याला म्हणतात त्रिसरण. तर आता आपण बघूया त्रिसरण पंचशील जे आपण म्हणतो तर ते त्रिसरण म्हणजे काय आहे तर बुद्धं शरणं गच्छामि. तर मी बुद्धांना शरणं म्हणजे शरण जात आहे आणि गच्छ हा पाली शब्द आहे. गच्छामि जात आहे, मी बुद्धांना शरण जात आहे. बुद्धं शरणं गच्छामि, मी बुद्धांना शरण जात आहे. त्याच्यानंतर आहे धम्मं शरणं गच्छामि. तर धम्मं मी धम्माला म्हणजे जो आपला धम्म आहे त्याला शरण जात आहे. संघं शरणं गच्छामि, मी संघाला शरण जात आहे. म्हणजे बुद्धांनी सर्वात प्रथम होते फक्त बुद्ध होते, त्याच्यानंतर त्यांचा धम्म आला, त्यांना जेव्हा बुद्धत्व प्राप्त झालं त्याच्यानंतर आणि संघ म्हणजे जेव्हा त्यांनी 60 लोकांचा संघ बनवला त्याच्यानंतर त्यांनी सगळ्यांना आदेश दिले की सगळ्यांनी सर्व दिशांना जायचं आणि आपल्या धर्माचा प्रचार करायचा. जसं की त्यांनी सांगितलेलं आहे अश्विन पौर्णिमेनंतर त्यांनी सगळ्या जे बौद्ध भिक्खू आहेत त्यांना आदेश दिलेले चरथ भिक्खवे चारिकं बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकान कंपाय अर्थाय हिताय सुखाय. हा जो आदेश त्यांनी दिलेला आहे म्हणजे काय तर तुम्ही सतत भ्रमण करत राहा. कशासाठी तर बहुजन हिताय बहुजन सुखाय लोकांच्या कल्याणासाठी तुम्हाला हा सगळं धर्माचा प्रचार करायचा आहे. तर हे त्यांनी जो आदेश दिलेला आहे तर हा संघाला दिलेला आहे. तर मी बुद्धांना धर्माला संघाला शरण जात आहे. त्याच्यानंतर द्वितीय दोनदा
अर्थांना धम्माला सांगतात द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि म्हणजे हे द्वितीयंपि म्हणजे तो तृतीयंपि म्हणजे तिसऱ्यांदा म्हणजे पहिल्यांदा त्यांनी सांगितलेलं आहे की मी बुद्धं धम्मं संघं यांना मी शरण जात आहे नंतर त्यांनी दुसऱ्यांदा तसा आदेश दिलेला आहे आणि तिसऱ्यांदाही त्यांनी सांगितलेलं आहे की मी शरण जात आहे तर त्याच्यानंतर आपण बघणार आहोत की ते पंचशील आहे तर पंचशील जे आपल्याला तथागत भगवान गौतम बुद्धांनी सगळ्यांना पाळायला सांगितलेलं आहे तर हे जे पंचशील आहे त्याचा आपण अर्थ बघूया तर पंचशील जर का पाली भाषेतला शब्द बघितला तर पंचशील पंच म्हणजे पाच आणि शील आहे तर कुठली अशी तत्व आहेत पाली भाषेतली जी तथागत भगवान गौतम बुद्धांनी सर्वांना पाळायला सांगितली आहे तर सगळ्यात पहिलं आहे पाणातिपाता वेरमणी सिक्खापदं समाधिया तर आता पाणातिपाता याचा अर्थ काय आहे तर पाण म्हणजे जीव किंवा सजीव म्हणजे एखादी जिवंत व्यक्ती किंवा जिवंत प्राणी आपण म्हणू शकतो तर आणि म्हणजे आपण बघायला गेलं पाली भाषेमध्ये किंवा संस्कृत भाषेमध्ये बघतो त्यावेळेस जी भाषा होती ते काही शब्द संस्कृत आहेत पालीमध्ये म्हणजे संस्कृतीच आणि पाली शब्द काही शब्द आहेत ते सारखे म्हणता येईल पण बऱ्याच शब्दांचा वेगवेगळा अर्थ आहे तर तो शब्द जर का आपण पाणाची पाता बघितलं तर पाण रस म्हणजे जर का तुम्ही अगदी अभ्यास करायला गेलात पाली म्हणजे तर पाण आणि अतिपाता तर पाण म्हणजे काय आणि अतिपाता म्हणजे एखाद्याला तुम्ही मारणं किंवा एखाद्याची हत्या करणं तर म्हणजे एखादा जीव आहे सजीव आहे त्याला मारणं आणि वेरमणी याचा अर्थ काय आहे तर मी हे टाळणार आहे तर मी हे करणार नाहीये किंवा मी ह्या गोष्टी